नमस्कार मंडळी, क्षणभरासाठी थांबा, तुमच्या आयुष्यातील धावपळ थांबवा. हा व्हिडिओ काही सामान्य व्हिडिओ नाही आहे. तो दररोज पाहणाऱ्या हजारो व्हिडिओंसारखा देखील नाही आहे. तो एक आमंत्रण आहे तुमच्या आत सुप्त असलेल्या शक्तीला, तुम्ही गमावलेल्या विचारात घेतलेल्या ऊर्जेला एक आव्हान आहे. हा एक असा संदेश आहे जो केवळ तुमच्या कानापर्यंतच नाही तर तुमच्या आत्म्याच्या खोलीपर्यंत पोहोचेल. तो तुमच्या थकलेल्या शरीराला नवीन जीवन देईल आणि तुमच्या निराश मनाला एक नवीन विश्वाससुद्धा निर्माण करेल. आजचा विषय इतका गहन, इतका शक्तिशाली आहे की जर तुम्ही तो फक्त 7 दिवसांसाठी तुमच्या आयुष्यामध्ये समाविष्ट केला तर मी तुम्हाला नक्की सांगते, 8व्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहाल तेव्हा तुमच्या ओठांवर फक्त एकच गोष्ट असेल, हो, ते खरे आहे. माझं शरीर बदललं आहे, माझं मन बदललं आहे, माझी हरवलेली शक्ती परत आली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की जीवनाचा प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, एक नवीन जन्म आहे. पण आपण किती सहजपणे या सत्याकडे दुर्लक्ष करतो. सकाळी उठताच आपल्याला कामाच्या चिंता, दिवसाचा थकवा आणि भविष्याबद्दलच्या भीतीचा सामना करावा लागतो. या ओझ्याखाली आपण त्या संधीला चिरडून टाकतो. आपण असे मानू लागतो की स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी वर्षानुवर्षे तपस्या, वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. पण सत्य त्यापेक्षा खूपच सोपं आणि सुंदर आहे. बदल पहाटेच्या सोनेरी किरणांइतकाच सोपा आहे जितका अंधाराला छेदून तुमच्या खोलीत प्रवेश करतो. आणि म्हणूनच मी फक्त 7 दिवस म्हटलं. 7 दिवस हा थोडा वेळ नाही. तुमचं मन, तुमचं शरीर आणि तुमचा आत्मा, तारुण्य, ऊर्जा आणि जीवनाचा खरा प्रवास ज्या दिशेने सुरू होतो त्या दिशेने वळण्यास सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे. आता क्षणभर थांबा आणि विचार करा, काही लोक अकाली वृद्ध का होतात? हे फक्त वाढत्या वयामुळे आहे का? नाही, अजिबात नाही. म्हातारपण प्रथम आपल्या मनावर आदळतं, आपल्या शरीरावर नाही. जेव्हा मन थकतं, जेव्हा आपले विचार ओझे होतात, जेव्हा जीवनाचा उत्साह कमी होतो, तेव्हा शरीरावर सुरकुत्या दिसतात, तेव्हाच गुडघे दुखू लागतात आणि केस पांढरे होऊ लागतात. पण उलटही तितकेच खरे आहे, जेव्हा मन फुलतं, जेव्हा आत्मा प्रकाशित होतो, तेव्हा शरीर देखील वयाच्या मर्यादा ओलांडतं. महान योगी परमहंस योगानंद म्हणायचे की माणसाचा चेहरा त्यांच्या आत्म्याचा आरसा असतो. जर आत्म्यात शांती आणि आनंद असेल तर चेहरा आपोआप चमकेल, परंतु जर आत्म्यात चिंता आणि ओझं असेल तर चेहरा कोमेजून जाईल. म्हणूनच म्हातारा माणूसही तरुण होईल ही म्हण आहे. या 3 गोष्टी विनोद नाही आहेत, त्या एक खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सत्य आहे. या 3 सोप्या गोष्टींमध्ये एक रहस्य आहे जे वर्षानुवर्षे थकवा, अशक्तपणा, आळस आणि आजाराची मुळे झटकून टाकू शकते. आणि लक्षात ठेवा, हा उपाय फक्त वृद्धांसाठी नाही आहे. शारीरिक आजारांशी झुंजणाऱ्या, थकल्यासारखे जागे होणाऱ्या, आत्मविश्वास गमावलेल्या किंवा दिवसेंदिवस त्यांची शक्ती आणि ऊर्जा कमी होत चाललेल्या जाणवणाऱ्याला प्रत्येकासाठी हा उपाय आहे. तुम्ही 25 वर्षांचे असोत किंवा 65 वर्षांचे, या 7 दिवसांच्या सरावात तुम्हाला आतून बदलण्याची शक्ती मी सांगणार आहे. मी असा दावा करत नाही की ही जादूची कांडी आहे, पण मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगते की या 3 गोष्टी एकत्रितपणे तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला स्पर्श करतात. त्या तुमच्या हाडांना पोलादासारखं बनवतात आणि तुमचे रक्त शुद्ध करतात. ते तुमच्या पचनसंस्थेला पुनरुज्जीवित करतात. ते तुमची झोप अधिक खोल करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तुमच्या मनामध्ये खोलवर लपलेली अमर्याद ऊर्जा बाहेर काढतं, जी तुम्ही विसरलात आहात. तर तुम्ही त्या प्रवासाला सुरुवात करण्यास तयार आहात का? तुम्ही तुमची गमावलेली शक्ती परत मिळवण्यासाठी तयार आहात का? जर तसे असेल तर त्या 3 अमृतासारख्या गोष्टींकडे वळूया. प्रथम, सकाळचे पहिले सोनेरी किरणे, लिंबू आणि कोमट पाणी. तुम्ही कदाचित विचार करत असाल, लिंबू पाणी आपण हे वर्षानुवर्षे ऐकत आहोत, नवीन काय आहे? तर ऐका, जादू लिंबू पाण्यात नाही तर योग्य वेळी, योग्य पद्धतीने ते पिण्यासाठी योग्य आत्म्यात आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा रात्रीच्या दुरुस्तीनंतर तुमचं शरीर घाण आणि विषारी पदार्थांनी भरलेलं असतं. ते एका कारसारखं आहे जे रात्रभर बसलेलं आहे आणि आता त्याचे इंजिन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबू पाणी पिल्याने ते तुमच्या शरीरासाठी जादूच्या झाडूसारखं काम करतं.
ते तुमच्या पोटामध्ये जातं आणि तुमच्या आतड्यांमधील कचरा बाहेर काढतं. ते तुमच्या शरीरातील मुख्य स्वच्छता करणाऱ्या यकृताला जागृत करतं आणि ते कामाला सुद्धा लावतं. ते तुमच्या रक्तातील विषारी पदार्थांचं शुद्धीकरण करतं. लिंबूमधील व्हिटॅमिन सी केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवणार नाही, तर तो तुमच्या पेशींसाठी एक संरक्षक कवच आहे. ते तुमच्या त्वचेतील कोलेजन वाढवते, ज्यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो आणि सुरकुत्या कमी होतात. वृद्धांसाठी ते अमृतासारखं आहे, कारण वयानुसार शरीराची नैसर्गिक स्वच्छता क्षमता कमी होते. परंतु फक्त 7 दिवस दररोज सकाळी 1 ग्लास हे पाणी प्या आणि तुम्हाला तुमचं शरीर किती हलकं होतं हे जाणवेल. तुम्हाला आतून एक जड ओझं कमी झाल्यासारखं वाटेल. तुमचे पोट स्वच्छ राहील. तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटेल आणि आळस तुमच्या जवळही येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हळद. हळद आणि आल्याचा काढा या ज्या गोष्टी आहेत त्या शरीराच्या अंतर्गत अग्नीला उत्तेजित करतात. आयुर्वेदामध्ये याला सोनं असं म्हटलं जातं. हे फक्त एक मसाला नाही, तर एक औषध आहे. त्यात असलेले चमत्कारी घटक कर्क्युमिन तुमच्या शरीरासाठी एक शक्तिशाली योद्धा आहेत. ते शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश करतं आणि लपलेल्या जळजळीशी लढतं. हळद हे पाठदुखी, हृदयरोग आणि इतर असंख्य समस्यांचं मूळ कारण आहे. आणि जेव्हा हळद आल्यासोबत मिसळली जाते तेव्हा हे मिश्रण आश्चर्यकारकपणे काम करतं. आले तुमच्या पचनशक्तीला चालना देतं. ते गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीपासून आराम देतं आणि शरीरात नैसर्गिक उष्णता आणतं, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. जेव्हा तुम्ही हळद आणि आलं एकत्र उकळून काढा बनवता आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी चहासारखं पिता, तेव्हा ते प्रत्येक नसापर्यंत पोहोचतं आणि तुमच्या शरीराला आतून बरं करतं. ते तुमच्या सांध्यांमध्ये साचलेले युरिक ॲसिड बाहेर काढतं, वेदना कमी करतं. ते तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ करतं, रक्तदाब नियंत्रित ठेवतं आणि तुमचं हृदयसुद्धा निरोगी ठेवतं. फक्त 7 दिवस हे वापरून पहा. तुम्हाला आढळेल की पायऱ्या चढताना तुमचे गुडघे आता दुखत नाहीत. सकाळी कडकपणा कमी झाला आहे. वर्षानुवर्षे थकवा कमी होऊ लागला आहे आणि रक्ताभिसरण सुधारल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक आली आहे. हे तुमच्या शरीराच्या अंतर्गत दुरुस्तीचं लक्षण आहे. तिसरा घटक म्हणजे ऊर्जेचा साठा. दही, काजू आणि बिया यांचं मिश्रण. जर पहिला घटक शरीर स्वच्छ करतो, तर दुसरा घटक त्याची दुरुस्ती करतो, तर हा तृतीयांश घटक त्याचे पोषण करतो आणि पुनर्बांधणी करतो. हे ऊर्जेचा खरा खजिना आहे. भिजवलेले बदाम, अक्रोड आणि जवस दह्यासोबत एकत्र केल्यास ते तुमच्या शरीरासाठी एक सुपरफूड बनतात. बदाम आणि अक्रोड हे फक्त सुकामेवा नाहीत, ते मेंदूचं अन्न आहेत. त्यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करतात, तुमचं हृदय मजबूत करतात आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीचा बाह्य पडदा निरोगी ठेवतात. भिजवल्याने ते पचनात सोपे होतात, ज्यामुळे तुमचं शरीर त्याचे पोषक घटक पूर्णपणे शोषून घेतं. जवसाच्या बिया या लहान बिया फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे पॉवरहाऊस आहेत. ते तुमची पचनसंस्था सुधारतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात. दही हे केवळ दुग्धजन्य पदार्थ नाही, ते तुमच्या आतड्यांसाठी वरदान आहे. त्यात असलेले अब्जावधी चांगले प्रोबायोटिक बॅक्टेरिया तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारतात आणि आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की निरोगी आतड्यांमध्ये निरोगी मेंदू आणि मजबूत प्रतिकारशक्ती देखील असते. जेव्हा तुम्ही हे मिश्रण संध्याकाळचा नाश्ता म्हणून किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी सेवन करता, तेव्हा ते तुमच्या स्नायूंना पोषण देतं, तुमच्या हाडांना कॅल्शियम प्रदान करतं आणि तुमचं मन तीक्ष्ण करतं. फक्त 7 दिवसांसाठी हे वापरून पहा. तुमचा दिवसभराचा थकवा निम्म्याने कमी होईल. तुम्हाला तुमच्या कामावरती अधिक लक्ष केंद्रित झाल्यासारखं वाटेल आणि तुमचा चेहरा चमकेल. तर आता हे चित्र एकत्र करा. तुमची सकाळ क्लिंजिंग लिंबू पाण्याने सुरू करा. दिवसा हळद आणि आल्याचा काढ्याने तुमच्या शरीरावरती उपचार करा आणि संध्याकाळी दही, काजू आणि बियांच्या मिश्रणाने त्याचं पोषण करा. स्वच्छ करा, बरे करा आणि पोषण करा. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा शरीराचं वृद्धत्व हळूहळू वितळू लागतं. कायाकल्प हा चमत्कार नाही, तो फक्त शरीराच्या गरजा योग्यरित्या पूर्ण करण्याबद्दल आहे. आता आपण या प्रवासाच्या सर्वात रोमांचक भागात येतो. 7 दिवसानंतर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला लक्षात येईल की तुमची झोप खोलवर गेली आहे. तुम्ही रात्री वारंवार जागे होणार नाही, तर त्याऐवजी एक खोल आणि ताजेतवाने झोप घ्याल. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही अलार्मशी लढणार नाही, तर नवीन ऊर्जेने अंथरूण सोडाल. तुमचा चेहरा तेजस्वी होईल, कारण तुमचे रक्त शुद्ध झाले आहे आणि तुमच्या पेशींना पुरेसं पोषण मिळत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन पुन्हा ताजतवानं होईल. तो कुठेतरी हरवलेला उत्साह आणि तो उत्साह परत मिळेल. हेच खरे रहस्य आहे.
म्हातारे शरीरही तरुण होऊ शकतं, थकलेलं मन ताजतवानं होऊ शकतं आणि तुटलेला आत्मविश्वासही परत मिळवता येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय फक्त शरीरासाठी नाही, तो जीवनाच्या धुळीत माखलेल्या प्रत्येक आत्म्यासाठी आहे. जेव्हा शरीर हलकं असतं तेव्हा मन आपोआप शांत होतं आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा आत्मा त्याच्या खऱ्या शक्तीशी जोडला जातो. ही छोटीशी प्रथा तुमचे विचार, तुमची झोप आणि तुमची आठवण देखील ताजी करू शकते. आणि मग हा प्रश्न तुमच्या मनामध्ये गुंजेल, जर हा क्षण, हा संदेश तुमच्या जन्मापूर्वी तुमच्या आत्म्याने तुमच्यासाठी निवडलेला तुमच्या आयुष्यातील वळणबिंदू असेल तर. आणि आता ही चर्चा अंतिम टप्प्यावरती नेऊया, जिथे आपण समजून घेऊया की 7 दिवसांच्या बदलाचा परिणाम केवळ तात्काळ ऊर्जा वाढवण्यापुरता मर्यादित नाही, तर तुमच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि तुमच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेवरती किती खोलवर परिणाम होतो. प्रथम एक वैज्ञानिक तथ्य समजून घ्या. आपलं शरीर हे अब्जावधी पेशींनी बनलेलं असतं. दररोज लाखो पेशी मरतात आणि त्यांच्या जागी नवीन पेशी येतात. या प्रक्रियेला पेशी पुनर्जन्म म्हटलं जातं. आपण तरुण असताना ही प्रक्रिया खूप जलद असते, म्हणून जखमा लवकर बऱ्या होतात, त्वचा ताजी राहते आणि ऊर्जा कधीच संपत नाही. परंतु वयानुसार आणि आपल्या खराब जीवनशैलीमुळे पेशींच्या दुरुस्तीचा हा दर मंदावतो आणि येथूनच वृद्धत्वाची खरी सुरुवात होते. आता मी तुम्हाला सांगितलेल्या 3 गोष्टी या प्रक्रियेवर कसा परिणाम करतात याचा विचार करा. लिंबू पाण्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी पेशींमध्ये कोलेजन तयार करण्यास मदत करते. कोलेजन हे प्रथिने आहे जे तुमची त्वचा, हाडे आणि पेशी एकत्र ठेवते. ते तुमच्या पेशींना तुटण्यापासून रोखते. हळद आणि आल्यामधील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणाच्या हल्ल्यापासून वाचवतात. हा ऑक्सिडेटिव्ह ताण आपल्या DNAला नुकसान पोहोचवतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करतो. काजू आणि अळशीच्या बियांमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड प्रत्येक पेशीच्या बाह्य भिंतीच्या पेशी पडद्याला मजबूत करते. ते विशेषतः तुमच्या मेंदूच्या पेशींचं आयुष्यमान वाढवतात आणि दह्यातील प्रोबायोटिक्स तुमच्या आतड्यांमध्ये चांगले सैनिकांची एक फौज तयार करतात, जी तुमच्या संपूर्ण शरीराचं रक्षण करतात. या 3ही गोष्टींसह तुम्ही तुमच्या पेशी संरक्षण आणि दुरुस्तीच्या कारखान्याला 24 तास कार्यरत ठेवत आहात. जणू काही तुम्ही तुमच्या शरीराची यंत्रणा ताज्या तेलाने आणि सर्वोत्तम इंधनाने भरली आहे. आता तुमच्या जीवनाची ब्लूप्रिंट असलेल्या DNA बद्दल बोलूया. शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे की आपल्या DNA मध्ये टेलोमेरेस नावाचं लहान संरक्षक कवच असतं. प्रत्येक वेळी पेशी विभाजित झाल्यावर या कवच थोडेसं लहान होतात आणि जेव्हा ते खूप लहान होतात तेव्हा पेशी मरतात. हे वृद्धत्वाचं मूळ आहे. परंतु सर्वात चांगली बातमी अशी आहे की संशोधनातून असं दिसून आलं आहे की चांगला आहार, अँटीऑक्सिडंट्स, ध्यान आणि संतुलित जीवनशैली हे टेलोमेरेस लांब ठेवण्यास मदत करू शकतं. तर ही 7 दिवसांची पद्धत केवळ वरवर काम करत नाही, ती तुमच्या अनुवंशिक वयावर आणि शेवटी तुमच्या ऊर्जा प्रणालीवर देखील परिणाम करत असते. जेव्हा तुमचे पचन सुधारते आणि तुमचं रक्त शुद्ध होतं आणि तुमच्या पेशी चांगले कार्य करतात, तेव्हा तुमचे चयापचय गतिमान होतं. म्हणूनच अनेकांना वर्षानुवर्षे थकवा फक्त 7 दिवसांतच नाहीसा होतो असं वाटतं. त्यामुळे तुमचे हार्मोन्स देखील संतुलित होतात. कॉर्टिसॉल तणाव संप्रेरक कमी होतो आणि सेरोटोनिन आणि डोपामाइन आनंद संप्रेरक वाढवतात. यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि तुमचं शरीर तरुण वाटतं. फक्त 7 दिवसांची कल्पना करा. जर तुम्ही ही सवय 7 दिवसांपासून 7 आठवडे आणि नंतर 7 महिने वाढवली तर ते तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. यामुळे मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आणि सांधेदुखी यासारख्या भविष्यातील आजारांचा धोका देखील कमी होतो. तर आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त एक प्रिस्क्रिप्शन नाही, ते सर्व वयोगटातील लोकांसाठी जीवनशैलीचं बीज आहे. ते स्वीकारा आणि तुम्हाला तुमचे खरे वय तुमच्या कॅलेंडरवरील वयापेक्षा खूप मागे असल्याचं दिसेल. आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छिते. जर तुम्ही खरोखरच हे 7 दिवस तुमच्या शरीरासाठी समर्पित केले तर काय होईल? जर फक्त एका आठवड्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की तुम्ही वर्षानुवर्षे मागे गेला आहात आणि जर फक्त एका आठवड्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की तुम्ही वर्षानुवर्षे मागे गेला आहात आणि या 7 दिवसांमध्ये तुम्हाला येणाऱ्या वर्षांसाठी आजार आणि अशक्तपणापासून सुद्धा वाचवलं आहे, तर काय होईल? निवड तुमची आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त बोलणं नाही तर विज्ञान आणि सत्य आहे जे तुमच्या जीवनाला स्पर्श करतं, तर माझ्यासोबत या प्रवासामध्ये नक्की राहा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मायबोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
आणि आपल्या फेसबुक पेजवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या जीवनाच्या कल्याणासाठी लाल बटन नक्की दाबा, सूचना घंटा चालू करा, कारण पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा तुमच्याकडे एक नवीन रहस्य, एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन मार्ग नक्की असेल. लक्षात ठेवा, वय आत्म्यात नाही तर कॅलेंडरवर वाढतं आणि तुमचा आत्मा आज नेहमीसारखा तरुण आहे. पुढील व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.